प्रतिनिधी महेश महाले सुद्धा जोडले जात आहेत। महेश, आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते। कोकाटेंच्या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे। काय वाटतं, कोकाटेंना दिलासा मिळू शकतो का? खरे आपण जर बघितलं असेल तर सकाळी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कोकाटे यांच्या अटकेसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती। यानंतर 1 तासानंतर जी सुनावणी घेण्यात आली त्यावेळेस तातडीनं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वकील जे होते ते कोर्टात दाखल झाले होते आणि कोकाटे हे उपचार घेत असल्याची त्यांनी माहिती दिली। त्यामुळे वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी करण्यात आलेली होती। मात्र याबाबतचे सबळ पुरावे हे त्यांच्याकडे आणि कागदपत्र नसल्यामुळे अटक वॉरंट जे आहे ते जारी करण्यात आलं होतं। यानंतर त्यांचे वकील मनोज पिंगळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि कोकाटेंचे जे वकील आहे ते उच्च न्यायालयात गेलेले होते। या संदर्भातली जी सुनावणी आहे ती आता शुक्रवारी होणार आहे। मात्र नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने या संदर्भातला अटक वॉरंट जरी काढलेला असलं तरी मात्र आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलेलं असल्याने या आता उच्च न्यायालयाची जी सुनावणी आहे ती शुक्रवारी होणार आहे। तोपर्यंत खरं तर माणिकराव कोकाटे यांची अटक थांबू शकते असं काहींकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसंदर्भातला जो निर्णय आहे तो अद्याप तरी नाहीये। मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेलं आहे। मात्र उच्च न्यायालयात धाव घेत असल्याने आता ही अटक प्रलंबित ठेवली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। शासकीय कोर्टातून सदनिका बळकावल्या प्रकरणी हे प्रकरण जे आहे त्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला होता। हे त्याच्यामध्ये एकटे माणिकराव कोकाटे नसून तर त्यांच्यासोबत त्यांचे बंधू विजय कोकाटे यांचा देखील समावेश आहे। मध्यंतरी जर बघितलं असेल तर प्रथम न्याय दंडाधिकारी यांनी ही शिक्षा सुनावली होती। यानंतर माणिकराव कोकाटे हे जिल्हा सत्र न्यायालयात गेलेले होते। या शिक्षेवर त्यांनी स्थगिती मिळवून आणलेली होती। मात्र अपील जे होतं ते सुरू होतं आणि अपिलामध्ये खालच्या कोर्टाने जो दिलेला निकाल होता तो कायम ठेवलेला आहे। आणि यानंतर जर आपण बघितलं तर आता त्यांच्या संदर्भात अटक वॉरंट जारी केलेलं आहे। मात्र आता उच्च न्यायालयात गेल्याने त्यांचं अटक ही थांबली। हे 2 दिवस त्यांना दिलासा मिळू शकतो असं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे। मात्र या संदर्भातले जे कागदपत्र आहेत ते अद्याप तरी नाशिक पोलिसांकडे प्राप्त झालेले नाही। त्याच्यामुळे अटकेचा जरी वॉरंट निघालेला असला तरी नाशिक पोलिसांकडून सध्या तरी कुठलीही हालचाल होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीये। महेश, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हायकोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला। काय वाटतं, कोकाटे या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जातील का? सध्या तरी शुभम हे प्रकरण जे आहे ते उच्च न्यायालयातच आहे। उच्च न्यायालयात जी शुक्रवारी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीनंतर खरं ठरणार आहे का कोकाटे त्याच्या पुढे जातात। मात्र सध्या तरी ते उच्च न्यायालयातच जातील आणि उच्च न्यायालय या संदर्भात काय निरीक्षण नोंदवतं यानंतरच कोकाटेंचं पुढचं पाऊल जे आहे ते आपल्याला समजू शकेल। अगदी महेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले आहात। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी सुद्धा जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, नेमकी किती मिनिटं ही सुनावणी झाली आणि कोणते महत्त्वाचे मुद्दे सुनावणीमध्ये उपस्थित करण्यात आले आणि त्यानंतर कोर्टानं शुक्रवारी सुनावणी घेण्यास या संदर्भात निर्णय दिलेला आहे? नक्कीच आपण बघतोय की एकंदरीत जी आहे ती पार पडणार आहे। अनिकेत निकम यांनी ही केस लढवलेली पाहायला मिळते कोकाटेंच्या बाजूने आणि त्यांनी विनंती देखील केली कोर्टाला की काही करून आज तुम्ही कोर्ट केस घ्या सुनावणीसाठी 10 मिनिटं लागतील। मात्र कोर्ट म्हणालं की शुक्रवारी मला आता ते नाहीये, मी ही सुनावणी जी आहे ती शुक्रवारी घेईन। ती अटकपूर्व जामीन म्हणजे स्थगिती त्यांना मिळावी यासाठी होती। मात्र आपण बघतोय की त्यांना स्थगिती मिळालेली नाहीये आणि शुक्रवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे। असं असलं तरी विधिमंडळाकडनं आता एक सांगण्यात येत आहे की जोपर्यंत कोर्टाची प्रत प्राप्त होत नाहीये तोपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई जी आहे करणार नाही अशा पद्धतीचं सांगण्यात येतं। अगदी भाग्यश्री, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी सुद्धा जोडलेला आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय या याचिकेवर कोर्टानं तातडीच्या सुनावणीला नकार दिलेला आहे। शुक्रवारी पुढची सुनावणी होणार आहे। कोकाटे आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा झालेले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट नेमके काय मिळत आहेत?
निश्चितच क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे आता सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत. आजारी असल्यामुळे ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेत. मात्र सध्या आपण पाहतोय की उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे, कारण अटक वॉरंट जे आहे ते त्यांच्या विरोधात निघालेलं आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडनं संपूर्णतः ही शिक्षा सुनावण्यानंतर माणिकराव कोकाटे हे आता लीलावती रुग्णालयामध्ये असल्याचं सांगितलं जाते. तर दुसरीकडे आपण पाहतोय की याच वरती आता उच्च न्यायालयामध्ये तातडीची सुनावणी पार पडलेली आहे आणि उज्ज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत निकम यांनी माणिकराव कोकाटे यांच्या बाजूनं या याचिकेवरती सुनावणी केलेली आहे. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की उच्च न्यायालयाने शुक्रवारी यावरती आपण भूमिका मांडूयात असं सांगितलेलं आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय की माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत आता पक्षाच्या वतीनं नेमकं काय निर्णय घेतला जातोय, कारण आज सकाळी आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते आणि तिथे त्यांनी जवळपास 15 ते 20 मिनिटं याबाबत चर्चा केलेली आहे आणि संपूर्ण आता अजित पवारांवरती सोपवलेलं आहे की त्यांच्या बाबतीत काय नेमकं निर्णय घ्यायचा. असं सगळं असताना मात्र त्यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या वतीनं सूरज चव्हाण जे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत सध्या, त्यांची आपण प्रतिक्रिया पाहिली तर त्यांनी हेच सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचं काम केलं जात आहे. निवडणुका तोंडावरती आहेत आणि असं असताना राष्ट्रवादी संपूर्णतः कोणीतरी आपण पाहतोय की जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की काही वेळातच माणिकराव कोकाटे हे त्यांची भूमिका देखील स्पष्ट करतील असं देखील सांगितलं जात आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय आज मंत्रालयात देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बंद दाढ ही संपूर्ण बैठक झालेली आहे. या दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काही चर्चा देखील झालेली आहे. त्यामुळे एकूणच दुसरीकडनं जी माहिती मिळते विधिमंडळ सदस्या संदर्भामध्ये मात्र त्यांना देखील कोर्टाची प्रत हवी आहे. जर काही कारवाई करायचीच असेल तर मात्र कोर्टाची प्रत ही आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारची कारवाई ते करू शकत नाही. हे असं सगळं असताना संपूर्ण अधिकार जे आहेत ते मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना आता थोड्याच वेळामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पक्षाच्या वतीनं माणिकराव कोकाटेंच्या बाजूने नेमकी काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. पण तत्पूर्वी आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्यावरती लागलेली जी शिक्षा आहे या शिक्षेनंतर आता उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे, अर्ज दाखल केलेला आहे आणि आता यावरती शुक्रवारी जी आहे ती सुनावणी पार पडणार आहे. मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवत आहात. तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडलेल्या आहात. थेट कोर्टाच्या परिसरात जातोय. भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी आहे. भाग्यश्री, कशा पद्धतीचा युक्तिवाद झाला, अनिकेत निकम यांनी कशा पद्धतीची बाजू मांडलेली होती आणि त्यानंतर तातडीची सुनावणी घेण्यास कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला आहे? नक्कीच अनिकेत निकम हे उज्ज्वल निकम जे ज्येष्ठ विधितज्ञ आहेत त्यांचे पुत्र आहेत. अनिकेत निकम कायमच अभ्यास करून वडिलांसारखं जे आपलं एकंदरीत जे मत असतं ते मांडत असतात. आज देखील त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली ती पद्धत ॲग्रेसिव्ह होती की आज कोणत्याही परिस्थितीत ही सुनावणी घेतलीच गेली पाहिजे यावर ते ठाम होते. यासाठी त्यांनी विविध गोष्टी कोर्टाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोर्टाने देखील ह्याला सांगितलं अशा पद्धतीने की आत्ता वेळ नाही आहे, आत्ता ही केस घेणं शक्य नाही अशा पद्धतीचं सांगितलं. त्याचबरोबर जे विरोधी पक्षातले जे वकील होते त्यांनी देखील सांगितलं की इतक्या तातडीच्या सुनावणीची काहीच गरज नाही आहे अशा पद्धतीची त्यांनी देखील युक्तिवाद केला. आणि या सगळ्यानंतर आता आपण बघतोय की शुक्रवारी ही सुनावणी पार पडेल असं कोर्टाने सांगितलं. खरं तर विरोधी पक्ष वकील जे होते त्यांनी ते असं सांगत होते की पुढच्या गुरुवारी आपण ही केस लावावी, मला तेवढा वेळ नाही आहे. मग ते गुरुवारवरनं परत सोमवारवर देखील आले, पण कोर्टाने ते ऐकलं नाही आणि कोर्ट थेट म्हणालं की ही केस जी आहे ही शुक्रवारी घेतली जाईल. त्यामुळे आता ही शुक्रवारी घेण्यात येणार आहे. मात्र अनिकेत निकम सातत्याने हेच सांगत राहिले की 10 मिनिटात केस होऊ शकते, आपण ही घ्यावी. कोर्ट त्यांच्या निर्णयावर ठाम राहिलं. ह्या सगळ्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की की एकीकडे प्रत जी आहे
सत्र न्यायालयाची ती अजूनपर्यंत विधिमंडळापर्यंत पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई जी आहे ती विधिमंडळाकडनं अद्यापही झालेली नाही आहे. ज्या क्षणी ही प्रत विधिमंडळाकडे येईल त्यानंतर ही कारवाई होईल असं सांगितलं जात आहे. आणि ही जी प्रत आहे ही थोड्या वेळातच विधिमंडळापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती प्राप्त होतीये. हे सगळं सुरू असताना नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाला मात्र ही प्रत प्राप्त झालेली आहे. आणि आता कोकाटेंची जी टांगती तलवार आहे ती बरं. मात्र तशीच कायम आहे. अगदी. कोर्टाने देखील कोणत्याही प्रकारचा दिलासा जो आहे तो त्यांना दिलेला नाहीये. याच एका निर्णयानंतर आपण म्हणू शकतो की सर्वसामान्यांना जो न्याय असतो तोच या नेते मंडळींना देखील लागू होतो. हे या उदाहरणावरनं पुन्हा एकदा सिद्ध होतंय. कारण बऱ्याचदा कोर्टावर प्रश्नचिन्ह केले जातात, हो. मात्र अजूनही कोर्टाची न्याय व्यवस्था जिवंत असल्याचं हे एक सबळ उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. एक दुसरी गोष्ट की खरं तर सुनील केदारी हे काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी देखील नागपूर बँकेच्या घोटाळ्यामध्ये अशाच प्रकारचं त्यांच्याबद्दल प्रकरण झालेलं होतं आणि त्यावेळेला केदारी यांना राजीनामा द्यावा लागलेला होता आणि हा राजीनामा त्यावेळेच्या मंत्रिमंडळाने घेतला देखील होता. त्यामुळे आता हा प्रश्न निर्माण आहे की राजीनामा घेणार की नाही हे सगळं बघणं आता पुढे महत्त्वाचं ठरणार आहे. भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. कोर्टामध्ये नेमकं काय घडलं या संदर्भातले अत्यंत महत्त्वाचे अपडेट पोहोचवले. उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत. उमेश सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. उमेश, एका बाजूला ही सुनावणी पार पडली, छोटीशी सुनावणी होती, कोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. दुसरीकडे आता माणिकराव कोकाटे हे रुटीन चेकअपसाठी गेलेले होते आणि आता ते ऍडमिट झालेले आहेत. त्या संदर्भातले नेमके अपडेट काय आहे? नक्की शुभम, हा निकाल आला आणि त्यानंतर जे क्रीडा मंत्री आहेत त्यांचा पाय अजूनही खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण जर पाहिलं तर आता मी याच लीलावती रुग्णालयाच्या बाहेर उभा आहे आणि इथे प्रकृती अत्यावस्थेच्या कारणास्तव मंत्री कोकाटे हे रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे अशी माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी दिलेली आहे. मात्र हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर आधी 17 न्यायालयांनी त्यांना शिक्षा ठोठावली होती. ही 2 वर्षाची शिक्षा होती. त्यानंतर त्यांना काही दंडही ठोठावण्यात आला आणि हीच शिक्षा जिल्हा न्यायालयाने देखील कायम ठेवली आणि त्यानंतर त्यांचं वॉरंट निघालं आणि वॉरंट निघाल्यानंतर मात्र आता त्यांच्यावर अटकेची ती तलवार जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यानुसार आता भाग्यश्रीने देखील जी अपडेट दिली की जी कोर्टामधून त्यांना काही 4 दिवसाचा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता नेमकं काय पुढच्या पावलं असणार आहेत हे पाहावं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या जर आपण इकडची परिस्थिती पाहिली तर जे क्रीडा मंत्री आहेत आपले त्यांच्यावरती अजून या अटकेची टांगती तलवार आहे. कोर्ट उच्च न्यायालय नेमकं काय म्हणते, या संदर्भात काय निकाल देते त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. मात्र जो नियम सांगतो विधिमंडळातला त्यानुसार 2 वर्षाच्या अधिक जर तुम्हाला कारावास शिक्षा झाली तर तुम्हाला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो किंवा मग तुम्हाला निलंबित केलं जातं. आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर विधिमंडळ म्हणजे अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे त्यांच्याकडे या सगळ्या बाबतीचा जो कोर्टाचा निकाल आहे तो जाणार आहे आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार आहे. मात्र सध्या माणिकराव कोकाटे जे आहेत ते या रुग्णालयात दाखल झालेले आहेत. प्रकृती अत्यावस्था असल्याचं त्यांच्या जवळच्याकडनं सांगण्यात येते. त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं ही सगळी बातमी आता सांगण्यात येते. मात्र सध्या जी राजकीय घडामोडी चालू आहेत ते माणिकराव कोकाटेंना एकदम जे आहेत ते राजकीय कोंडीत पकडल्या गेलेले आहेत. कारण त्यांनी जे नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये ज्या प्रकारे ज्या सनदिका लाटल्या, मुख्यमंत्री कोर्टातल्या ह्या सनदिका होता याबाबतच्या तक्रारी झाल्या आणि आता हा जो सगळा कोर्टाचा निर्णय जो त्यांच्या विरोधात गेलाय आणि आता ते ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये ज्या ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. उमेश आणि मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.